नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर कालचा तुम्ही माझा समर कलेक्शनचा हॉल पाहिलाच असेल. पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे, की कॉटनचे कपडे खरेदी करताना आपण काय-काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कॉटनचे कपडे घेताना पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला नोटीस करायची आहे, की त्याची शिलाई. तर इथे बघा, हा जो कुर्ता सेट मी घेतला आहे, तर याला इंटरलॉक केलेला आहे, म्हणजे लॉक केलेला आहे इथे शिलाईला. फक्त एक शिलाई मारून बाकीचा कपडा तसाच सोडलेला नाहीये. तर हे तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायचंय, की असं लॉक असायला हवं कपडा. कारण मग कपडा उसवायची भीती नसते. आणि इथे सुद्धा तुम्हाला चेक करायचंय. इथली शिलाई सुद्धा तुम्हाला चेक करायची आहे. ही वाली. इथे पण लॉक आहे का फक्त सिंगल शिलाई आहे ते. तर पूर्ण ड्रेसला तुम्हाला चेक करायचंय हे. आणि पॅन्टला सुद्धा. तर पॅन्टला मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे इथे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅन्ट खरेदी करताना आणि कॉटनचे कपडे घेताना एक साईज मोठी घ्या, कारण कपडे आकसतात धुतल्यानंतर. आणि पॅन्टचा सगळ्यात जास्त इश्यू होतो, की ती पॅन्ट धुतल्यानंतर टाईट व्हायला लागते. आणि इथे जो क्रॉच एरिया आहे, इथे सुद्धा सिस्टीम हे लॉक केलेलं असं असावं शिलाई. हे असं चारही साईडला. आणि डबल शिलाई असली पाहिजे, ही अशी वाली. एक गोष्ट आवर्जून मी पुन्हा सांगते, की एक साईज मोठी घ्या कॉटनचे कोणतेही कपडे खरेदी करताना. हे बघा, इथे सुद्धा ही अशी वाली शिलाई. आता हा प्युअर कॉटनचा कुर्ता नाहीये, त्यामुळे याला येतेच मोस्टली शिलाई, अशी लॉक्स शिलाई येतेच. बट तरीही मी तुम्हाला दाखवते, की याला पण आहे. आणि इथे सुद्धा. पण याचा पण कपडा खूप सॉफ्ट आहे. आणि मी हे सगळे जे कपडे घेतलेत ते सगळे सॉफ्ट कॉटनमध्ये घेतलेत, खादी किंवा कडक कॉटनमध्ये नाही घेतलेत. आता हे बघा, मी तुम्हाला जसं की म्हटले सिंगल शिलाई किंवा लॉक असेल तरच घ्या. बट आता प्राइसच्या अकॉर्डिंग आणि मी बघितलं, की हे कुर्तीजच्या बाबतीत 2-3 शॉप्समध्ये मी बघितलं तर कुर्तीजला इथे लॉक शिलाई नव्हती. सो त्यामुळे मग मी हेच घेतले. आता मी त्याला डबल शिलाई मारून घेईल. इथे बघा तुम्ही, हे ओपनच आहे ही शिलाई. आणि इथे सुद्धा फक्त त्यांनी सिंगल शिलाई मारली. त्यामुळे ह्या सगळ्या कुर्तीजला मला शिलाई मारून घेणं गरजेचंच आहे. आणि हा पोर्शन सुद्धा, म्हणजे पूर्ण कुर्ताच मला पुन्हा शिलाई मारून घ्यावा लागणार आहे. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, हा वाला भाग सुद्धा. इथे मागे जे टक्स दिलेले आहेत त्याला सुद्धा सिंगलच शिलाई आहे. तुम्ही या कुर्तीजला पण पाहू शकता, ज्या की मी 3ही घेतल्यात. त्याला ही सेम आहे, फक्त सिंगल शिलाई आहे. आणि काही कॉर्ड सेटला, कुर्ता आणि पॅन्ट सेटला सुद्धा फक्त सिंगल शिलाई येते. हे बघा. याला सुद्धा तसंच आहे. तर आता हे मी एक साईज मोठीच घेतली या सगळ्या कुर्तीजची आणि ड्रेसची सुद्धा. पण मग मी आता लगेच हे शिलाई करायला जाणार नाहीये. मी सगळ्यात अगोदर हे धुणार आहे. धुणार म्हणजे फक्त पाण्यातून काढणार आहे. आणि पाण्यातून काढल्यानंतर बघेल मी हे कपडे आकसतायत का, कारण आकसल्यानंतर साईज पुन्हा कमी जास्त असेल किंवा लूज होत असेल तर मला त्या अकॉर्डिंग शिलाई करता येईल. पण जर मला व्यवस्थित फिटिंग होत असेल तसं तर मी लूज फिटिंगमध्येच ठेवणार आहे, कारण उन्हाळ्यासाठी घेतलेत हे, त्यामुळे हवेशीर राहतील. तर मग मी फक्त धुवून वाळल्यानंतर जर आकसले नाहीत तर मी फक्त मग याला डबल शिलाई मारून घेईल इथे पूर्ण कुर्तीला सगळीकडे. फजिती व्हायला नको. आणि हे कपडे वॉश करताना
पांढरे जे कपडे आहेत, जे सफेद कपडे आहेत ते वेगळे धुवायला टाका आणि जे कॉटनचे हे कलरचे कपडे आहेत ते वेगळे धुवायला टाका. तुम्ही आता याचं कापड पाहू शकता, खूप सॉफ्ट आहे. या पॅन्टचं सुद्धा बघा. तर असे सॉफ्ट कपडे उन्हाळ्यामध्ये प्रेफर करा. आणि हे जे नवीन कपडे आहेत कॉटनचे, जे तुमचे गाऊन्स वगैरे असतात, वन पीस जे असतात प्युअर कॉटनचे किंवा कुर्तीज असतात, कुर्ता सेट असतो, तर त्याला थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाका आणि थंड पाण्यामध्ये हे कपडे 10 ते 15 मिनिट भिजत ठेवा. जास्त वेळही कपडे भिजत ठेवू नका, कारण मग कपड्याची क्वालिटी जी आहे किंवा कपड्याचा जो धागा आहे तो कमजोर बनतो. त्यामुळे 10 ते 15 मिनिटच ठेवा. मीठ आपण का टाकतो, कारण त्याचा कलर उतरू नये म्हणून. मग पुढच्या वेळी जेव्हा आपण हे कपडे धुतो तर तेव्हा त्याचे कपडे कलर उतरण्याची भीती नसते. किंवा कॉटनचे जे आपले साडीचे पेटीकोट असतात ते सुद्धा तुम्ही तसेच करू शकता. जर नवीन जेव्हा आणता तेव्हा 15-20 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचा कलर नाही निघणार. आणि हे कपडे पिळायचे नाहीत बिलकुल, मला त्या दुकानदाराने सांगितलंय. कारण मी विचारलं की ह्या कपड्यांची काळजी किंवा काही प्रॉब्लेम येईल का या कपड्यांमध्ये, श्रिंक होईल का, आकसेल का, साईजला कमी येईल का, तर ते बोलले हा कपडा असा पिळायचा नाहीये धुतल्यानंतर, मशीनला नाही लावायचं. जरी लावायचं असेल तर डेलिकेट मोड, जी 30 मिनिट्सच्या अराउंड, 30 मिनिटाच्या अराउंड जी मशीनची सायकल असते ती वापरायची आहे. हे कपडे जास्त वेळ डिटर्जंट पावडर, निरमा, सर्फ एक्सेल, एरियल याच्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीयेत रात्रभर, 4-4, 5-5, 6-6 तास. कारण याचा मळ लगेच निघून जातो. त्यामुळे हे फक्त तुम्ही नॉर्मल 10-15 मिनिटासाठी लिक्विड डिटर्जंटमध्ये भिजत ठेवले आणि त्याच्या मशीनमध्ये डायरेक्ट टाकले तरी चालतील. आणि हे वाळत घालताना झटकून, हे कपडे जे आहेत ते असे झटकून वाळत घाला, त्याला पिळू नका त्या कपड्यांना. आणि एक गोष्ट मी करते की मी हे कपडे हँगरला वाळत घालते, त्यामुळे त्याला जास्त सुरकुत्या पडत नाहीत आणि हा कपडा प्रॉपर झटकल्यानंतर त्याच्या एक्स्ट्राच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या पण निघून जातात. आणि इस्त्री पण याला जास्त टेम्परेचरवर, हाय टेम्परेचरवर इस्त्री करायची नाहीये. जर जास्त वेळ हा कपडा जर टिकून ठेवायचा असेल. आणि सेम या सनकोट सुद्धा, जसं की कॉटनचा कपडा भरून येतो पाण्यातून काढल्यानंतर, तर तुम्ही आता बघू शकता की हे थोडंसं वाटतंय ट्रान्सपरंट किंवा थोडासा पातळ वाटतोय कपडा आणि कडक पण आहे. तर कॉटन जसं जसं आपण वापरू तसं तसं अजून मऊ होत जातं. तर हे सुद्धा मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवणार. याला मिठाची गरज नाही पण तरीही मी ठेवणार आहे, कारण मीठ असंही निर्जंतुक करतं गोष्टींना. तर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर हे सुद्धा सॉफ्ट होणार आहे कपडा. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसे भिजत घालते कपडे, किती वेळ भिजत घालते आणि कसे वाळत घालते. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला असे नवनवीन पाहायला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी. तुम्हाला जर कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहायला आवडतील आपल्या चॅनलवरती ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला, इथे माझे जे ब्लॅक कलरच्या कुर्तीज आणि टॉप्स आहेत तर ते मी एकत्र टाकणार आहे. ग्रे कलरचा जो कुर्ता सेट आहे तो मी वेगळा ठेवणार आहे. सनकोट जो आहे हा मी वेगळा भिजत घालेल आणि हे 2 कुर्तीज वेगळ्या भिजत घालेल. हे सगळं एकत्र नाही करणार आहे मी, पण एकत्र चुकूनही टाकू नका, कारण बऱ्याचदा मीही अशी ओव्हर कॉन्फिडंट राहते. आता सुद्धा मी विचार करत होते की काही होत नाही, हे आणि हे आपण एकत्र टाकूयात, पण नाही, मला ती रिस्क नाही घ्यायची एकत्र कपडे टाकून. जर कलर गेलाच तर खूप मग गडबड होऊन जाईल. तर हे वेगवेगळे करतेय मी. सगळे कपडे मी पाण्यात टाकण्या अगोदर सगळे उलटे करून घेतेय. बाहेरची बाजू आतमध्ये करायची आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं लेबल किंवा जे प्राइसची जे स्टिकर असेल ते काढा, कारण धुतल्यानंतर ते पुन्हा निघत नाही. तर हे एवढं मीठ मी पाण्यामध्ये टाकते.
मला कन्सर्न आहे एकाच गोष्टीचा, ज्या मी पॅन्ट्स आणल्यात ज्या कुर्ती सेटवरच्या. ॲक्चुअली माझी हाईट जास्त असल्यामुळे मला पॅन्टचा नेहमीच इश्यू होतो. पॅन्ट श्रिंक झाल्यानंतर वरती म्हणजे जवळ एवढा एक ईदभर वरती येतात त्या हाईटने. त्यामुळे मला आता थोडी भीती वाटते. बघू काय होतं ते, किती श्रिंक होत आहेत की नाही ते. ॲक्चुअली ते दुकानदार बोललेत की नाही होणार आहेत श्रिंक. पण तरी मी गृहीत धरून चालले की थोडीशी तरी श्रिंक होईल, पण जास्त नको व्हायला, कारण मग त्या पॅन्टचा मला यूजच होणार नाही. शकता आता मी कपडे वाळायला टाकलेत हँगरला लावून. डायरेक्ट उन्हामध्ये कपडे वाळायला घालू नका आणि नेहमी कोणतेही कपडे वाळत घालताना ते उलटे करून वाळत घाला. वाळलेले कपडे काढल्यानंतर ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा. चुरगळून कुठेही फेकून देऊ नका आणि कपडे हँगरचे काढल्यानंतर ते जास्त चुरगळलेले नसतात. त्यामुळे तुम्ही लगेच फोल्ड केले तर तुम्ही ते तसेही यूज करू शकता किंवा जर तुम्हाला जास्त गरज वाटत असेल इस्त्रीची तर इस्त्रीही करू शकता. बट हे बघा मी असे कपडे ठेवलेत आणि मी ते लगेच फोल्ड करून ठेवते. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा, मस्त राहा. बाय.